मगाशी मी सांगितलं की शेतीची सुरुवात करताना मातीमध्ये जी ताकद निर्माण करायची त्याच्यासाठी गो आधारित शेती आवश्यक आहे. आणि नुसती गो आधारित शेती आवश्यक नाही, तर गोवंश समृद्धीकरण हे सुद्धा आवश्यक आहे. आणि तो तुमच्या इथला जो स्थानिक आहे तो वंश वाढवणं, त्याची गुणवत्ता वाढवणं आणि त्याचे सगळे घटक जे काय त्याच्यातनं शेती वाढवणं हे अपेक्षित आहे. तर आता किरणजी गोसंवर्धन आणि शेती याचा डायरेक्ट संबंध काय आहे त्याची माहिती देते. नमस्कार. गाव विश्वस्य मातरः वंदे गोमातरम. गोमातेला वंदन, भारतमातेला वंदन आणि आदरणीय गुरुदेव यांना वंदन. मुळात या व्यासपीठावर संधी दिली त्याच्याबद्दलही मनस्य काय म्हणाल तर तेवढेच ऋणी आहेत त्या सगळ्याबद्दल. आणि हा प्रवास खरं म्हणाल तर थोडासा प्रवास सांगेल आणि त्यानिमित्ताने त्या गोमातेशी कसा कनेक्ट झालो तोही विषयच आहे खरं त्या सगळ्यातला. जे आमचं घर होतं ते 40 बाय 50चं घर होतं आणि 50 बाय 50चा गोठा होता. त्यामुळे लहानपणापासून मोठं गोधन असतं हे समोर बघितलेलं आहे. आणि नंदाच्या गायी आणि हे सगळं 1000 गायी असल्या म्हणजे ते गोधन. त्यामुळे धन कशाला म्हणायचं हे लहानपणापासून माहिती होतं. पण कालानुपरत्व काही कमी होत जाणं, त्यामुळे ते जो गोठा होता तो मोडला गेला, त्यातलं सगळं गोधन संपलं. त्यामुळे मी जेव्हापासून 2000 पासून शेती सुरू केली तेव्हापासून गोधन मात्र अजिबात नव्हतं. त्याच्या अगोदर गाई बरोबर राहायचं, त्यामुळे सगळं गाईचं दूध काढण्यापासून ती सगळी जी काय नाळ होती ती एकदम पक्की झालेली होती त्यावेळेला. पण शेती सुरू केल्यावर गायी नव्हत्या, त्यामुळे तो एक मनात काय रुखरुख होतीच त्या सगळ्यातली. पण काय कॉर्पोरेटमध्ये होतो त्यामुळे पहिले 20 वर्ष बाहेरच होतो, त्यामुळे प्रत्यक्ष गायी आपण तिथे राहायला जाऊ तेव्हा गायी आणू असं ठरलं होतं थोडं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे 2005 पासून आपण ऑर्गॅनिक या विषयावर सुरुवात केली. बाहेरून शेण आणणं असं सुरुवात केली. म्हणजे जी काय निविष्ठा आहेत त्या साधारणतः बाहेरूनच आणणं असं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण कुठेतरी रुखरुख वाटत होती की बाबा गाय आणली पाहिजे, गाय आणली पाहिजे. पुनश्च ते वैभव जे बघितलंय ते परत मिळालं पाहिजे त्या ह्याच्याकरता. त्यामुळे 2009ला पूर्ण भारतामध्ये विश्व मंगल गोग्राम यात्रा निघाली होती आणि भारतामधले 32 देशी गायींचे जे ब्रीड आहेत ते सगळे पूर्ण भारतभर फिरत होते. ती बघण्याची म्हणजे ते बघता आलं आणि ते बघताना तो काय म्हणतात ना तो भाव अजून उत्कट झाला आणि बाबा अजून जवळ गेलं पाहिजे त्याच्या किंवा ते आणलं पाहिजे ह्याची भावना मात्र त्यावेळेला एकदम चंबळून आली म्हणा किंवा असं वाटलं की बाबा ते केलं पाहिजे त्या सगळ्यांना. त्यामुळे 2011ला एका गाय वासरापासून सुरुवात केली. डांगी गायीची निवड करताना पण ती निवड प्रक्रिया काका आता नेहमी म्हणतात की रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल. त्यामुळे आपण ज्या भूभागात राहतो त्या भूभागामधली गाय आणली पाहिजे, त्या भूभागात वाढलेली आणि तिथे त्याचं पोषण असलेली अशी गाय आणली पाहिजे. त्यामुळे मी डांगी सिलेक्ट करताना काही गोष्टींचा तिथे जरूर उहापोह करेन की त्यातला डांग हा मूळ जिल्हा गुजरात मधला डांग जिल्हा, पण आमच्या जव्हार, विक्रमगड आणि साधारणतः मोखाडा या भागामध्ये ही गेले 100 वर्ष गाय आहे तिथे. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की बाहेरचं ब्रीड आणलंय आणि तुमच्या इथे सेटल झालंय तर ते तिथे सेटल झालंय असं म्हणायचं आणि किमान 3-4 पिढ्या सेटल झाल्यात तर ती तिथली आहे, तर ती लोकल आहे असं म्हणण्याला अर्थ राहतो त्या सगळ्याचा. आणि 2-3 गोष्टीचं अजून त्याच्यामध्ये लक्षात आलं होतं की जी डांगी गाय आहे ती खूप काटक आहे आणि डोंगर माथ्याची आहे. आज तो सगळ्याकडे गीर हे सगळ्यांच्या डोक्यात आहे, तर तेही त्यावेळेला होतं. पण हे सगळा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की नाही आपल्या अनुषंगाने कमी म्हणजे आपल्या इथलं जे काय पोषण त्या पोषणावर आधारित असलेली हीच गाय योग्य आहे असं लक्षात आलं. त्यामुळे डांगीच्या एक गाय वासरापासून सुरुवात झाली आणि सुरुवात करताना खूप त्याला काय म्हणतात ना एक सुंदर काय नावाचाही एक भाग असतो. हे 2 गोष्टींचं नेहमी लक्षात होतं. एक तर जे काका जंगल म्हणाले ते नाना पाटेकरच्या एका पिक्चर मध्ये सगुणे असं हाक आहे, त्या सगुणेच्या पक्षाचा आहे. पण त्या जंगलामधला जो हे आहे तो एक भाग आहे आणि एक आपल्या सगुणा बागेमधले जे भडसावळे आहेत त्यांच्याबरोबर एक 15 वर्षापूर्वी असंच काही बोलणं झालं होतं. त्यामुळे तो शब्द खूप अटॅच झाला होता. त्यामुळे आणतानाच तिचं नाव सगुणा आणि तिच्या वासराचं नाव दुर्गा असं मला आलं. त्यामुळे जंगलाची समृद्धी जी आता आपण सगळ्याच काका वारंवार इथे त्याचं उच्चारण होतंय
त्यामुळे त्याची सुरुवात तिथून झाली ते सगळं करताना. त्यामुळे 2011ला जरी गाय वासरू आणलं तरी आम्ही काय तिथे शिफ्ट झालेलो नव्हतो. त्यामुळे त्याचं संगोपन आमच्या माणसाकडेच होतं. ते काय आमच्या वाडीत काही स्थिरांतर झालं नव्हतं. 2012-13ला त्याची सुरुवात झाली, घरातला छोटा गोठा सुरुवात झाली आणि मग त्याच्यापासून मग पुढचं संगोपन म्हणतात ते आमच्या इथे झालं. अगदी काय म्हणतात तो 20x10चा गोठा, अगदी छोटा गोठा, त्यांना आवश्यक लागेल एवढं साहित्य, म्हणजे बाबा खाण्याची जे म्हणतात पावली म्हणतात ती त्याच्यामध्ये थोडीशी राहील आणि एक गाय वासरू राहील असं. काकांच्या बोलण्यामध्ये मागे खूप वेळा बोलणं झालं होतं, तेव्हा एक गाय वासरू असेल तर काय होतं हे त्यांनी मागे आपल्या बोलता बोलता सांगितलं होतं इथे, की बाबा ती एकटी असते किंवा हे असते. तर तो जो भाग होता तो मनात होता की सुरुवात तर केले पण त्याची वृद्धिंगत होताना हळूहळू त्याच्याकडे पुढे जायचं असं होतं. आणि त्या गायीचा आत्ता आपण आपल्या जरी आध्यात्मिक रचना असली तरी त्याचा सायंटिफिक उपयोग हा नक्की झाला पाहिजे हे मात्र पक्क होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा त्या दृष्टीने अभ्यास करणं सुरू झालं, थोडा अभ्यास करणं सुरू झाला. अगदी देवलापारला प्रशिक्षण आहे, नागपूरच्या जवळ देवलापार म्हणून आहे, भारतामधलं सर्वात मोठं केंद्र आहे की तिथे त्याचा सायंटिफिक अभ्यास केला जातो गायींच्या संदर्भात. म्हणजे त्यातलं इकॉनॉमिक्स म्हणा, ती गाय म्हणून काय आहे ह्याचं सगळं समजावणं त्या तिथे होतं. त्यामुळे देवलापारला जाणं झालं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, ते जवळून बघणं झालं. मानसिंग म्हणून खूप मोठं नाव आहे गायींच्या ह्याच्यावर अभ्यास करण्याचं, त्यांच्याशी भेटणं झालं. डॉक्टर पोहरकर म्हणून आहेत, ह्या सगळ्या विषयात देवणी गायींवर काम करतात, पण जेनेटिक्स आणि ह्या सगळ्या विषयावर त्यांच्याशी प्रदीर्घ बोलणं झालं. त्यामुळे हे करताना गाय जरी सांभाळली तरी त्यातली जेनेटिक्स पण सांभाळली पाहिजे, त्यामुळे त्याच्यावरही थोडासा अभ्यास चालू होता. त्यामुळे त्या दृष्टीने काय करता येईल तोही विचार चालू होता. पण पहिल्यांदा प्राथमिक आपण म्हणताना बाबा शेती त्यातली योग्य झाली पाहिजे हा त्यातला भाग होता. त्यामुळे एक गाय वासरापासून सुरुवात होताना त्या जेनेटिक्स इम्प्रुव्हमेंटकडे सायमल्टेनियसली लक्ष होतं. पण हे करताना आपल्या त्यातला उपयोग काय होतोय त्या शेणाचा, तो शेणाचा उपयोग, गोमूत्राचा उपयोग, त्याच्या दुधाचा उपयोग हा सगळा कसा नीट होईल याच्याकडे लक्ष होतं. काकांनी वारंवार मगाशी पण सांगितलं की जे पाळेकरांनी सांगितलं की एक गाय 30 एकराला पुरेशी होते, ते खरंच पुरेशी होते. त्यातलं काय म्हणतात सुयोग्य नियोजन केलं तर होऊ शकतं त्यातलं, पण मग ते निसर्गाच्या ह्याच्यातच होतं ते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्या शेणाचा जो काही होता तो म्हणजे जवळजवळ आम्ही 2015 पासून असं केलंय की आमच्या बाहेरून काही येत नाही, म्हणजे बाहेरून कुठलंही खत येत नाही, बाहेरून कुठल्याही गोष्टी येत नाही, कुठलीही माती येत नाही. आणि ह्या सगळ्याचं जे काय आहे ते इथेच होईल. म्हणजे ते उत्पत्ती स्थिती लय हे जे काका म्हणतात त्या ब्रीदवाक्याशी 2015 पासून आम्ही खूप अटॅच राहिलो त्या सगळ्या. त्यामुळे त्या शेणाचे 2 भाग केले. एक तर मी आमच्याकडे स्वतःकडे होमस्टे आहे, त्यामुळे पुढच्या भागामध्ये होमस्टेच्या रिलेटेड काही ज्या गोष्टी असतील आणि मागच्या भागामध्ये स्वतंत्र आपली जी बाग आहे ती असेल. त्यामुळे त्या दोन्हीकडे पुढे बाबा स्वच्छ आपली बाग आहे. म्हणजे साधारणतः येणाऱ्याला मनात कायम भीती असते ना, इथे हे फिरेल का, तिथे ते फिरेल का, किंवा रेप्टाईल्स आहेत ते आहेत. तर तो मापदंड असल्यामुळे तिथे साफ करताना तिथे काय करता येईल, तर मग तिथे शेणाचा कसा उपयोग करता येईल. जवळजवळ 2005 पासून 2010 पासून आपण लेबरियस काम आपल्या शेतामध्ये खूप प्रचंड कमी केलेलं होतं. त्यामुळे शेणाचा उपयोग करताना 2 गोष्टींचा उपयोग केला. म्हणजे पुढच्या भागामध्ये सगळं स्वच्छ होतं आंब्याखालचं आणि हे, पण तिथे आता मागच्या वेळेला आपल्या इथे एक जोगळेकर म्हणून इथे आले होते आणि त्यांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या, त्यामुळे त्यानुसार पण काही करायचा प्रयत्न केला. तर आंब्याला अष्टकोनामध्ये आंबे हळद लावली, की जी मुळात वाईल्ड आहे. त्यामुळे त्याला खूप खड्डा केलाय का तर नाही, त्या ज्या ज्या ह्याच्यामध्ये आहेत त्याच समतल पातळीवर लावली आणि त्याची उत्पत्ती स्थितीला तिथेच राहील असा त्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः आंब्याच्या खोडापासून साधारणतः 2 ते 3 फुटामध्ये जी तंतुमुळं असतात ती जी खाद्याची मुळं आहेत आणि ती सगळं त्याचं भरण पोषण करत असतं त्या सगळ्याच्या. त्यामुळे त्याचा उपयोग या 3 वर्षामध्ये एवढा प्रचंड झाला की त्याचं शेण, त्या ओलं शेण आम्ही तिथे टाकत होतो. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट हे साधारणतः त्या शेण टाकायच्या पद्धती. त्यामुळे मग त्याचा किती हा काही विषय नव्हता. म्हणजे 4 टाकले, 5 गमिली टाकले, 6 गमिली टाकले, त्यामुळे त्या मधल्या वर्तुळामध्ये त्याचं शेण पडत होतं. त्यामुळे ते आपण म्हणतो ना 3 बिंदू आहेत की त्याचं सॉइल कन्झर्वेशन झालं पाहिजे, वॉटर फिल्टरेशन झालं पाहिजे आणि बाकी त्याचं पोषण मूल्य मिळालं पाहिजे. त्यामुळे ह्या 3ही गोष्टी त्याच्यामुळे झाल्या. दुसरा अजून की ताज्या शेणामध्ये हुमणी खूप होते, पण सुदैवाने काय म्हणाला की काय आपण करायला लागलं की काय सगळा ओरा काम करतो. त्यामुळे आमच्या आजूबाजूच्या कोंबड्या होत्या त्या येऊन, पण खरं म्हणाल तर आम्ही स्वतःहून एकही कोंबडी पाळली नाही, कारण हा सगळा न्यूसन्स आहे त्यातला. कारण आपण जी काही भाजीपाला करतो तेव्हा ते मुळापासून सगळं उपटत असतात त्या सगळ्या. पण आंब्याच्या याला फायदा झाला की हुमणी हा जो विषय तो राहिलाच नाही तिथे त्या सगळ्याच्या. आणि गांडुळाची काष्ठ जसं आंब्या काळी प्रचंड होतात तशी ती तिथे मात्र खूप झाली त्या सगळ्याच्या. त्यामुळे आपण
स्वतंत्ररित्या त्याच्यावर जीवामृत टाकतोय का, हे टाकतोय का, ही प्रक्रियाच गेले किमान 4-5 वर्ष बंद केली त्या सगळ्या ह्याच्यावर. म्हणजे त्यामुळे तो उत्पत्ती स्थिती लयचा तो खूप चांगला फायदा झाला. आणि मागच्या बाजूला जिथे आपलं पर्यटन नाही तिथे मात्र ह्या सगळ्या ह्याच्यावर जो काही काडी कचरा पडतोय, पालापाचोळा पडतोय, तो तिथेच होतोय आणि मग तिथे शेणी होतोय त्या सगळ्या ह्याच्यावर. त्यामुळे बाहेरून बॅक्टेरिया आणले पाहिजेत का किंवा बायो आपण एन्झाईम म्हटलं त्यातलं काही वापरलं पाहिजे का, ते आतापर्यंत तरी गरज लागली नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही, पण मला असं बऱ्याच वेळेला असं होतं की मनात येतं की बाबा आपण माती परीक्षण केलं पाहिजे का, तर ते तिथे नेमकं थांबलं जातं की आपल्या झाडांची स्थिती खरंच तशी नाहीये का, तर करूया. त्यामुळे अजूनपर्यंत ते धाडस झालं नाहीये की माती परीक्षण करावं की नाही करावं. संभ्रमावस्था आहे. गिरीश मला नेहमी म्हणतो की काय आपण सायंटिफिक बेस करतो तर केलं पाहिजे. तर हे खरंच आहे. म्हणजे मी त्याला काय अमान्य म्हणत नाही, पण त्या दृष्टीने बाबा आज आता जे काही फळतंय फुलतंय किंवा त्याच्याने बाबा त्याचं ते आपल्याला जे देतंय त्याच्यावरून तरी वाटतंय की ते समाधानी आहे. त्यामुळे ते करताना मग मागे तो शेणाचा सगळा इंटेक्ट हे चालू होता. त्यामुळे त्याच्यामुळे त्या दोन्ही सगळ्या जणांना म्हणजे आता आपण गेल्या वर्षीपासून अजूनही सुरुवात केली की जितकी आंबेहळद होईल तितकी सगळ्या झाडांना लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते वाईल्ड मध्ये नाही तर जितकी फळं आहेत त्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्याचा इफेक्ट खूप चांगला येतो. आणि ती आपल्याला गरज लागली तर काढायची, अदरवाईज काढायचीच नाही असं ठरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र हवे तर ती रेसबेडवर आपण मग लावू त्याच्या. ह्या सगळ्या गाईचं करताना त्यातला जो काही वेस्ट निघत असतो म्हणजे नुसतं शेण नाही तर ते करताना पालापाचोळा म्हणजे त्यांचं जे पावली आहे किंवा गवत आहे तेही वेस्ट असतं. तर तो रेसबेड मध्ये त्याचा खूप चांगला उपयोग झाला त्या सगळ्या. त्यामुळे त्यातलं जे आहे ते वरचा जो थर आहे तो सगळा रेसबेड मध्ये त्याचा आला. खाली आपण काडी कचरा आला, पालापाचोळा आला आणि मग वरती मग तो पावली म्हणतात, गवत म्हणतात आणि ते शेण. आणि हे शेण टाकण्याची पण प्रक्रिया पूर्वी आपल्याकडे सगळीकडे म्हणायचं जायचं की ते खड्ड्यामध्ये टाकायचं. ते माहीत झाल्यापासून माझ्या 2011 पासून खड्डा केलेला नाही. जे काय आहे ते वरतीच असेल शेण. त्यामुळे त्याला हवा लागेल किंवा जे पोरस राहील किंवा ह्या सगळ्याचं हे केलं गेलं, पण ते उघड्यावर कुठे राहणार नाही. तेव्हा आपल्याकडे एवढी प्रचंड वनसंपत्ती किंवा झाडं आहे, आमच्याकडे 250 प्रकार आहेत झाडांचे किमान. त्यामुळे तो एक डायव्हर्सिटी आहेच तिथे. तेव्हा त्या डायव्हर्सिटीचा उपयोग ह्याच्याकरता कसा करता येईल, तर त्यामुळे सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या थोडा थोडा स्लॉट मध्ये प्रत्येकाच्या झाडाखाली साधारणतः सावलीमध्ये शेण टाकण्याची प्रक्रिया सुरू होती. आणि मग पाण्याचं काय, तर पाण्याचं साधारणतः स्प्रिंकल्स आहेत, हे आहेत, तर ते साधारणतः त्या तिथे राहतील. आणि अगदी रोज नाही पण बाबा कंटिन्युअस तिथे कधी मारता येईल का, ही प्रक्रिया तिथे चालू होती. त्यामुळे आता काकांनी पण म्हटलं की 10 भाग असेल तर 3 भाग त्यातला खत होतं आणि अजून एक झाला तर गांडूळ खत होतं. तर त्यामुळे गांडूळ खत करण्याचा पण आपण प्रयत्न त्यातला केला होता. पण पाळेकर गुरुजींच्या किंवा त्यांच्या ह्याच्यात ते ऐकलं होतं की त्याच्यामधला पारा रिलीज होतो किंवा ते होतं. पहिले 3 वर्ष आपण गांडूळ खत पण केलं आणि प्रचंड केलं आणि विकलं सुद्धा त्या सगळ्या म्हणजे त्यातलं इकॉनॉमिक्स जे लागतं ते बऱ्यापैकी म्हणजे आतापर्यंत सॅटिस्फाईड आहे त्या सगळ्या. पण त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर मग आता आपण गांडूळ खत हा विषय बंद करून ते प्रत्यक्ष त्याच्या खालीच टाकणं सुरू केलं त्या सगळ्या. त्यामुळे त्याचा फायदा झाडांना सगळ्या यांना खूप चांगला झाला त्या सगळ्यांची. आणि काय भरभरून वाढ म्हणतात ती झाली. आणि आता त्या सगळ्या गोधन आहे त्या गोधनाची वाढ बऱ्यापैकी आहे. आणि 9 आता गाई आहेत आणि 1 नंदी आहे. हे सगळं करताना अजूनही मधला प्रवास सांगतो की हे सगळं करताना आपल्याकडे नंदी नव्हतं. त्यामुळे मग त्याचं ब्रीडिंग कसं करेल, काय करायचं. पण मात्र एक फक्त लक्षात होतं की त्यांना जेनेटिकल इम्प्रुव्हमेंट आपण नीट ठेवायची, त्यामुळे त्याचं सेग्रिगेशन ठेवलं पाहिजे. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आपल्याकडे 4 पेडिग्री स्वतंत्र आहेत त्यातल्या. म्हणजे 4थी लाईन आता ब्लड लाईन आहे त्याच्यात. आणि ते करताना डांगीमध्ये खूप व्हरायटी आहेत. त्यामुळे मग बावळा म्हणून आहे ती मोठ्या टिपक्याची आहे, किंवा शेवरी म्हणून आहे ते असे ब्रश ओढल्यासारखे त्यांचे काळे डाग आहेत, किंवा पारा म्हणून आहे त्याचं तोंड फक्त काळं आहे आणि बाकी सगळं शरीर पांढरं आहे. पण ती खूप स्टर्डी गाय आहे. म्हणजे टचवूड असं मला सांगायला अजून आनंद वाटेल की 2011 आणल्यापासून आजपर्यंत आपण एका गायीला व्हॅक्सिनेशन केलेलं नाही. त्यामुळे तो एक आहे. म्हणजे एवढे सगळे आता लंपी किंवा जो 400-500 किलोमीटर ट्रॅव्हल करतो पण अजूनही त्यातला टचवूड कुठेही झालेलं नाही त्या सगळ्याच्या. ते करताना मनात अजून एक खंत होती की आपण गायींना बाहेर सोडत नाही. म्हणजे तो अडचणच होता माझ्याकरता. मग त्याला सोल्युशन म्हणून आता काय करतो की गायींच्या समोरच एक साधारणतः 50 बाय 100चं असं ग्राउंड सारखं ठेवलं मोकळं. त्यामुळे 2-2 गायींना तरी तिथे चरायला पावसाळ्यात तरी करू शकतो का, तर ती योजना मात्र त्याची केली की त्या सगळ्याच्या. आणि त्यांच्याकरता मुक्त गोठा केला. त्यामुळे त्या ह्याचं केलं. आणि आता आमची जी 3 एकर जमीन आहे त्याच्यामधला किमान एक 10-15 गुंठाचा एरिया आहे की जो 100% चाऱ्याकरताच आहे. म्हणजे चाऱ्याकरता म्हणताना पण आंबे आहेत मध्ये,
मध्ये अजून काही काही लागवड आहे आणि मग त्याच्यामध्ये चारा आहे. त्यामुळे तो चाऱ्याचं साधारणतः गणित असं म्हणतात की 1 एकराला आता ते सुपर नेपियर किंवा वेगवेगळे आहेत. तर आपण आपल्या इथे 4 वेगवेगळे प्रकार लावतो. जे सुपर नेपियर आहेच, झुंझुवा म्हणून पण आहे, पॅरा म्हणून पण आहे आणि आता नंदुरबार मधनं ज्वारी आणली की जी 5 वर्ष बहुवार्षिक ज्वारी आहे. त्यामुळे आणि मग साधारणतः पावसाळा संपला की आपण लसूण घास जे म्हणतो ते साधारणतः आपण एक 4-5-6 महिने तरी घालतो, कारण द्विदल ते गेलं पाहिजे त्यांना याच्यात. त्यामुळे नुसतं नाही. त्यामुळे आपण प्रयत्न असा करतो की पावसाळ्यात तर 100% त्यांना हिरवा चारा असतो, पण पावसाळ्यानंतरचं जे आहे किमान आठवड्यातून 1 दिवस देऊ शकतो का, 2 दिवस देऊ शकतो का, तर तेवढा तरी प्रयत्न करतो हिरवा चारा देण्याचा. कारण शेवटी राहतच ना की आपल्याला जसं वैविध्य हवंय तसं गाईला आपण दिलं तर ती त्यातलं पोषण मूल्यानुसार आपल्याला देईल त्या सगळ्याच्या. त्यामुळे तो एक भाग चाराचा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आता जपला गेलाय वाडीमध्येच. त्यामुळे त्या तिन्ही वेगवेगळे चारे त्यांना खायला मिळतात. त्यामुळे या आठवड्याला ही 2 असतील तर दुसऱ्या आठवड्याला दुसरी 2 आणि त्याची वाढ साधारणतः संतुलित वाढ असल्यामुळे तो त्याचा उपयोग तो साधारणतः त्या सगळ्या करता होतो. कधी कधी असं जातं की या आठवड्यात काहीच नाहीये, पण असं होऊ शकतं कारण त्या सगळ्या सायकलमध्ये कधी कधी सेट होत नाही किंवा कधी कधी हवामानानुसार पण सेट होतं की खूप उष्णता आहे तर किती पाणी दिलं तरी त्याची वाढ होत नाही किंवा असंही लक्षात नाही. पण किमान प्रयत्न करतो की ह्या सगळ्यामध्ये त्यांना ते सगळं पोषण मूल्य राहील ह्याच्याकरता जास्ती कटाक्ष राहतो. ते सगळं हे सगळं करताना आपण जेनेटिकल इम्प्रुव्हमेंट करताना 2 गोष्टींचा खूप चांगला उपयोग झाला की पहिल्यांदा जेव्हा गाय आणली तेव्हा पावशेर दूध देणारी गाय होती ती जी आणली ती. पण नंतर ह्या सगळ्या ब्रीडिंग मध्ये नंदींचा वापर करणं किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांचं मेन्स्ट्रुएशन सायकलचा अभ्यास करणं आणि त्याचं ते कधी येतंय ते सगळं ऑब्झर्व करणं आणि मग ते इन्सिमिनेशन करणं. त्यामुळे ते सगळं आपण एक 5-6 वर्ष करत होतो ते सगळं करणं आणि मग त्याचं सेग्रिगेशन मात्र ठेवलं होतं. कारण कसं आहे की गाय आणि त्याची वासरू त्या वासराला तीच जर आपण सिमेंट दिलं गेलं तर ती गडबड परत होऊ शकते. कारण आपल्या इथेच म्हणजे आमच्या जिल्ह्यातच पालघर जिल्ह्यात दापचरी प्रकल्प हा पूर्ण भारतामधला मोठा प्रकल्प होता आणि दुर्दैवाने ह्या सगळ्या खुरटतीची सगळी जनावरं होत गेली किंवा गाय वासरं होत गेली का, तर ह्या जेनेटिकलच्या ह्याच्यामध्ये त्यातले ते नंदी लागले गेले आणि आपल्याकडे पूर्वी परंपरा होती की 3 वर्षांनी नंदी बदलायचं, तर तिथे नंदी बदल हा झालाच नाही. हे आम्ही लहानपणापासून उदाहरण बघितलं होतं, त्यामुळे ते पक्क लक्षात होतं त्या सगळ्याचं. त्यामुळे ते सगळं करताना हा सगळा प्रवास झाला आणि हे करताना मग कुठेतरी नंदी आणला पाहिजे. कारण आपण मनुष्य म्हणून म्हणताना किंवा माणसाची जी काही भूक आहे तशी त्यांनाही आहे त्या सगळ्या. ते फक्त दरवर्षी काय जनरेट करायचं यंत्र नाहीये, काय वासरू द्यायचं हे नाहीये. त्यामुळे त्या दृष्टीने नंदी बघण्याकडे कल गेला आणि मग तो शोधणं त्यातला थोडी तरी पेडिग्री मिळते का, तर खूप नाही मिळाली पण 1-2 म्हणजे मागची पिढी तरी त्याची सशक्त आहे का, आई बाबा कोण होते, त्यांची दुधाची मात्रा काय होती, तो कुठे फिरतोय, हे सगळं बघणं झालं आणि मग त्याप्रमाणे आता 2-3 वर्षापूर्वी 3-1 वर्षापूर्वी नंदी आणला गेला. त्यामुळे आताही ती काळजी घेतोय की त्याच नंदीचं हे करताना त्या वासराची जी आहे तर समजा ती 3 वर्षी पुढचं वासरू मोठं झालं तर मग तो नंदी बदल करायचा आता ठरवलंय. आताही 1-2 नंदी बघून आलोय की जे 1-2 वर्षाचे असतील आणि मग ते ब्रीडिंग करता पुढे कामास येईल. त्यामुळे पूर्वी आपल्या 3 वर्षाकडे दुसऱ्या गावामध्ये नंदी जायचा, त्याचं कारणच हे असायचं की ती सशक्त जनरेशन व्हायला पाहिजे, त्यातलं जे काय आहे ते ब्रीड चांगलं व्हायला पाहिजे. पण हे सगळं करताना अजून एक ऍडव्हान्टेज त्यातला मिळाला की आपण दूध काढताना ते पहिल्या दिवसापासून कटाक्षाने ठेवलं की 2 सण आपल्याला आणि 2 सण वासरा. त्यामुळे आपली जीवन पद्धतीच आहे, हिंदू संस्कृतीची जीवन पद्धतीच आहे की दोहन हवं, आपण कसलंही एक्सप्लॉयटेशन करत नाही. त्यामुळे त्या दोहनाद्वारे त्या वासराचं खूप चांगली संगोपन सगळे वासरांची झाली. त्यामुळे पावशेर दूध देणाऱ्या गाई आता आमच्याकडे 4 लिटरवर आलेल्या आहेत, त्यातल्या 4-4.5 लिटरवर आले आणि अजूनही तोच पायंडा आहे की 2 अर्ध त्यांना आणि अर्ध यांना. त्यामुळे आणि टचवूड असं म्हणायला दुसराही सांगावंच आनंद वाटेल की आता आमच्याकडे 15वी डिलिव्हरी झाली आणि त्या पहिल्या डिलिव्हरी पासून आजच्या 15व्या डिलिव्हरी पर्यंत एकही डेथ रेट नाहीये. त्यामुळे ती सशक्त वासरं आणि सशक्त संगोपन आणि सशक्त दूध म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कधी कधी आता आपल्याकडे धारोष्ण दूध पिणं हे कुठल्या गायचं आहे, तिला काही झालंय की नाही किंवा तिचे ब्लड सॅम्पल्स, मागे पण आपण एकदा ब्लड सॅम्पल करायचा प्रयत्न केला. म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये खूप अभ्यास आहे, ते अजूनही काही जणांशी बोलणं होत आहे. कुठला अभ्यास तर साधारणतः ती वेतानाची तिची जनरेशन कसं आहे किंवा तिच्या अगदी छोटी छोटी लक्षणं आहेत की आपण हंप जसं म्हणतो की देशी गाईचं जे म्हणतो की हंप आहे हा मेन आहे त्यातला, की त्याच्याबंद सूर्यराणी आहे आणि त्याच्याबंद हे येतं. त्याच्या दुधाच्या ज्या कशा व्हेन्स आहेत त्या खालून कशी दिसत आहेत, त्या प्रॉमिनंट दिसतात की नाही, त्याचा हंप आहे तो प्रॉमिनंट आहे की नाही, खुरांची रचना कशी आहे, साधारणतः
जो आपण पाठीचा उतार आहे तो कसा आहे, मागची जी हाडं असतात त्यात ती वरती आहेत की नाही, किंवा कटी प्रदेश आहे तो कसा आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की त्यामुळे त्याची विण्याची हे काय आहे. म्हणजे अजून एक असं वाटत की या 15 मध्ये आम्हाला कधी डॉक्टरांना बोलायला लागलं नाही. एखाद्या की एखादी डिलिव्हरी होताना काही अडचण आले का, हे आले का. आणि कमी म्हणजे खरं म्हणाल तर मी ते दोघांचंही कम्पॅरिझन केलं की गीर किती खाते आणि डांगी किती खाते. तर ते खूप प्रमाण ऑलमोस्ट ह्याचं ना एक 60% आहे आणि ह्याचं 100% आहे गीरचं. त्यामुळे गीरच्या ह्याच्याविषयी समज मी गीर म्हणून असं काही त्याच्यामध्ये हे करण्याचा उद्देश नाही. मुळात ती आपल्या प्रदेशातली नाही असं मला सांगायचं आहे. त्यात मुळात त्याचा कंबर कटी जी आहे ती कटी आपल्या ह्याला सुटेबल नाहीये, डोंगर माथ्याला सुटेबल नाही. तर ही डोंगर माथ्याला असलेली त्याची स्किन आहे ती एकदम ऑइली आहे. त्यामुळे त्याच्यावर पाण्याचा थेंब पडल्यानंतर ती झटकन खाली येते. म्हणजे ती जर आता आपल्या शेतात काम करत असेल बैल तर त्याला थंडी वाजली नाही पाहिजे. ह्याच्या रचनेमधली ती गाय आहे. त्यामुळे ते करताना ह्या छोट्या 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 गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्या आरोग्यावर पण होतो. मात्र तिथे लक्षात आलं. म्हणजे मी असं अगदी 100% सांगू शकेन की 10 वर्षामध्ये आमच्या सगळ्या कुटुंबामिळून एक 5-10 हजार पण खर्च झालेले असेल किंवा डॉक्टरांना शंका आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी म्हणतो की हे सगळं नैसर्गिक जीवन आणि गायींबरोबरच जीवन. म्हणजे त्याच्या गायींबरोबर सकाळ संध्याकाळ म्हणजे त्याचा वावर असल्यामुळे किंवा तुम्ही तिथे चपला घालून जात नाही तर त्या चपला घालून न गेल्यामुळे तुमच्या गोमूत्राचा तुमच्या पायांवर होणारा परिणाम, त्या सगळ्याचा त्या गंधाचा परिणाम आणि त्या गंधाचा परिणाम तुमच्या ह्याच्यावर होतोच आहे. म्हणजे आता इथे अग्निहोत्र चालतंय, म्हणजे आमच्याकडेही अग्निहोत्र होतं, पण कधी म्हणजे त्याला आता खूप जणांनी काही म्हटलं याला नियम आहेत का, तर मी म्हटलं नक्की 100% नियम नाही. नियम काय आहे, तुम्हाला जमेल त्या दिवशी ते परत दुसऱ्या दिवशी सुरू केलं पाहिजे. म्हणजे आज थांबलाय ना बाबा, आज नाही जमलं, आज मी बाहेरच गेलो आज किंवा घरातल्या कोणालाच जमलं नाही, तर दुसऱ्या दिवशी परत सुरू केलं पाहिजे. कारण त्याची खूप हे आहे. तर त्याला जी गोडी लागते ती गाईच्या शेणाचीच लागते. त्यामुळे त्याचं महत्व आहे त्या गाईच्या शेणाचं. त्यामुळे त्याचं गाईचं शेण येतं, गोमूत्र येतं, त्यामुळे तो गंध आहे, ती गंध चिकित्सा आहे त्यातली. त्याचा उपयोग खूप त्या सगळ्या झाला. दुधाची म्हणजे आता सगळेजण म्हणतात की दुधाचं जे आहे ना, गाईचं दूध म्हटल्यावर पातळ. तर मी माझ्याकडे 5.5 फॅट असलेलं दूध आहे आत्ता, आणि ते पहिल्या दिवसापासून 5.5 फॅट असलेलं, नाहीतर 3, 3.5, 4 असं म्हणतात. म्हणजे मी म्हणतो भाकरीसारखी साय येते. त्यामुळे तो खाण्याचा आनंद वेगळा आहे. आणि निरसं दूध म्हणजे आता आपण अगदी आरोग्याच्या भाषेत बोललो तर B12 डेफिशियन्सी असेल तर तुम्ही निदान 200 ml नाही तर किमान 1.5 दूध प्यायलं पाहिजे. तर तुमची B12 डेफिशियन्सी तुमच्या बामजन्मात तुमच्या हाल शिवणार सुद्धा नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुपाची मात्रा आहे, ती तुपाची मात्रा खरंच म्हणजे ते पिवळं जे आपण कॉपर म्हणतो ते दिसतं त्याच्यामध्ये, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुधाच्या. त्यामुळे गाईचं दूध म्हणजे कधी कधी असं वाटतं की कधी कधी पहिल्यांदा म्हशीचं दूध खाल्लं असेल किंवा म्हशीचं दूध दुधाचा चहा प्यायला असेल तर गाईचा दुधाचा चहा पिताना आपल्याला पहिल्यांदा वाटतं अरे हा काय जरा पांचट वाटतोय का, थोडासा पातळ वाटतोय का. पण आम्हाला असं कधीही त्यातलं जाणवलं नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ती दुधाची मात्रा किंवा म्हणजे मला त्यातला आमच्या घरामध्ये आमच्या मुलींना एवढी सवय झाली की दुसरीकडे बाहेर दूध पित नाहीत त्या. मला कधी कधी वाटलं अरे म्हणे असं नाही चालणार म्हटलं, पण कुठलं मिळतं काय मिळतं त्याच्यापेक्षा न पाहिलेलं बरं त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे प्युरिटी कधी कधी ती म्हणजे जी लक्षातही यावी लागते की बाबा ही प्युरिटी आहे. त्यामुळे त्यांना ती टेस्ट समजते की दुसरीकडचं दूध पेल्यावर नक्की काय आहे किंवा आपल्याकडचं दूध पेल्यावर काय आहे, किंवा जेन्युअनली कुठेतरी गेलो आणि तिथेही जेन्युअन आहे तरच ते दूध पितात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो त्यातली चव आहे ती खूप सुंदर आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या याचा शेती करता तर प्रचंड म्हणजे मला उपयोग झाला. म्हणजे आता आमच्या गायींनी जवळजवळ 30 टन शेणखत आता आमच्याकडे होतं ते सगळं, आणि ते सगळं त्या 3 एकरामध्ये, आणि आता अजून 6.5 एकर आहे. म्हणजे टोटल 10 एकर आहे, त्याच्यातली 5 एकर आपण एम्प्लॉय केले, त्याच्यामध्ये 100% ते सगळं टाकलं जातं. म्हणजे हेच टाकलं जातंच, पण हिरवळी खत पण वापरलं जातं. म्हणजे फक्त शेण असं नाही, तर आपण जी देण्याची दोहनची प्रक्रिया आहे ती दोहनची प्रक्रिया ह्या निसर्गामध्ये पण तशीच्या तशी वापरतो. म्हणजे फक्त शेण मिळते म्हणून तेवढंच टाकावं का, तेवढंच नाही, तर बाकी सगळ्याचा पण उपयोग त्याच्यामध्ये कसा होईल याचा बारकाईने विचार करतो. शेणाचा बाबा पहिल्यांदा आम्ही म्हटलं की बाबा गोठा 20x10 होता, आज 30x30 आहे. म्हणजे त्यांची धनसंपत्ती म्हणतात त्यांनीच वाढ करून घेतली. त्यामुळे आम्हाला ऊर्जा देणे, आणि आता आज तो सुसंगत कसा राहील आणि तो कसा स्वच्छ राहील त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं. 3 वेळा किमान तो गोठा साफ केला जातो. म्हणजे सकाळी असतो, पण दुपारी पण त्यांना सोडण्याच्या आधी पूर्ण गोठा स्वच्छ असतो. 4 वाजता बांधण्याच्या आधी स्वच्छ असतो. त्यामुळे आपल्याला जसं लागतं तसं म्हणजे गायीची खासियत हीच आहे. म्हशी आणि गायीमध्ये तुम्ही लक्ष द्याल तर म्हैस हा मंद म्हटलेला आहे. म्हणजे हे, आणि हे सायंटिफिकली पण प्रयोग झाले. हे मी माझ्या म्हणणं नाही की बाबा म्हशीचं दूध एखाद्याला पाहून मुलाला, लहान मुलांना पाजा आणि गाईचं दूध. आणि म्हणताना म्हटलंच आहे ना की आई बरोबर रिप्लेस होणारं दूध हे फक्त गाईचं आहे. त्यामुळे त्यातला स्मार्टनेस आहे तो त्याच्यामध्येच येतो त्या सगळ्याच्या.
त्यामुळे त्या सगळ्याची रचना की ते सगळं जे जवळून बघणं आहे ते खूप सुंदर आहे. आता बघाल तर आपल्या इथे अजून सुरू झालं नाही, पण फॉरेन मध्ये काऊ कडलिंग ऑलरेडी सुरू झालेलं. त्या काऊ कडलिंगला 1-1 तासाला 4-4, 5-5 हजार घेतात ह्या सगळ्या, त्याच्यापेक्षा जास्ती असतील. तर मी अमाऊंट हा वेगळा क्रायटेरिया, पण लोकांचं डिप्रेशन, लोक ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये रिलीफ व्हावं म्हणून त्याच्याला. त्यामुळे ही फक्त श्रद्धेय नाही तर त्याचं इकॉनॉमिक्स पण बसेल. आणि परत शेवटी कसं आहे ना, एक श्रद्धा असली तर तुम्ही त्यातलं इकॉनॉमिक्स पण उलगडण्याच्या मदतीला लागतात. श्रद्धाच नसली तर ह्या गाईचं, म्हाताऱ्या गाईचं काय करायचं, हा सगळ्यांना $1,000,000 क्वेश्चन सारखा. त्यामुळे $1,000,000 क्वेश्चन तर ती शेवटपर्यंत गोमूत्र शेण देतच असते. फक्त तो तुम्ही त्याचा, म्हणजे मी आत्ताही आम्ही जेव्हा ठरवलं, मी म्हणतो की माझ्याकडे 15 गायवासरू झाली तर मी ज्या जे इच्छुक आहेत, म्हणजे आमच्या इथे बचत गट पण, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, एक 10-15चा ग्रुप आहे. पण त्यामध्ये पण काही काहींनी ठरवून एक गायवासरू, कारण गोमूत्राचं महत्व समजलं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो, म्हणजे आमच्याकडे झाल्यामध्ये गाई काही दिल्या गेल्या, गाई विकायचं नाही असं प्रायमरी ठरवलंय. त्यामुळे गाय मात्र विक्री नाही. बैल मात्र एक आमच्याकडचे नंदी मात्र आम्ही बाहेर नक्की विकला, कारण आम्ही तो खूप चांगला इम्प्रूव्ह केला होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे चांगली प्रजा, सुप्रजा निर्माण हवी असेल तर सुप्रजेचा नंदी हवा. त्यामुळे तो नंदी आमच्याकडनं एका ठिकाणी खास ब्रिडिंग करता म्हणूनच घेऊन गेले आणि बाकी बैल म्हणून दिले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आत्ता जरी 9 संख्या असली तरी मलाही सगळ्यांना वाटतं की कधी कधी आत्ता कसं, काका नेहमी म्हणतात एक गोष्ट तर मला नेहमी जाणवते की तुमची कॅपॅसिटी डेव्हलपमेंट होत राहते. त्यामुळे पहिल्यांदा एक गाय वासरू असायचं तेव्हा कसं व्हायचं, तर आता 10 असताना पण आम्हाला चिंता नसते. तेव्हा चिंता कशी नसते की बाबा माणूस असला तर माणसाबरोबर, नसेल तर त्याच्या विना. त्यामुळे आम्ही त्या सगळ्याचं आमच्या घरामध्ये, माझी छोटी मुलगी तर सगळं शेणगोठा करण्यापासून ते दूध काढण्यापासून त्यांना खाणं घालण्यापासून सगळं करते. त्यामुळे, आणि मोठी मुलगी 10वी पर्यंत बाहेर होती, 10वी नंतर, पण तिलाही आता ते सगळं करायची आवड नाही. दूध काढायचं सोडून सगळं करते ते. त्यामुळे तोही एक असतं की ते शेअरिंग असल्यामुळे हे सगळं करणं शक्य होतं. त्यामुळे मी आज इथे आहे ते मी त्या दिवशी म्हटलं की हे सगळं आहे, ती शेती आहे, ही कौटुंबिक शेती आहे. त्यामुळे मी 10 दिवस आहे कारण ते तिथे आहे. त्यामुळे ह्या सगळ्याला म्हणताना मी म्हणतो की, म्हणजे मला 2 शब्द सगळ्यांनाच विनंती आहे की गुरं ढोरं पारडू असं न म्हणता गाय वासरू म्हणावं. कारण आपल्या बोली भाषेबद्दल त्याचा रिस्पेक्ट वाढतो आणि तो रिस्पेक्ट ठेवला तर काय ढोरं आहेत माझी 2-4 आहेत, भले बोली भाषा असेल, मी माझी सुधारली की बाबा गाय वासरूच म्हणायचं. त्यामुळे ती पांढरपेशी भाषा वगैरे असं काही नाही, पहिल्यापासून आपल्याकडे गाय वासरूच म्हणत होते. बोली भाषेमध्ये वेगवेगळे आहे, तर त्यामुळे त्या बोली भाषेमध्ये पण काही बदल होईल का, तो होईल का, तो झाला तर त्याच्याकडे सन्मानाने बघितलं जाईल, त्याच्या इकॉनॉमिक्स कडे बघितलं जाईल. एक शेवटची 2 मिनिटं घेईन, कारण हे सगळं करताना मला सगळ्यांना आग्रह असं नाही, पण प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि त्या दृष्टीने करता येईल तर करावं. आणि पण हे सगळं करताना आधी मनाची जी आहे, बाबा मी सांभाळू शकेन का, मला करता येईल का नाही, हे सगळं करतं. पण मला असा अनुभव आला की ते गाय सगळं करून घेते आणि तुमची डेव्हलपमेंट ऑटो मोड मध्ये जाते. म्हणजे मी त्याचा अजून एक आवर्जून शेवटचा उल्लेख करेन की ती गाय असल्यापासून माझ्या शेतामध्ये 365 दिवस माणूस राहण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती बंद नाही झाली, म्हणजे आज नाही तर दुसरा माणूस मिळत गेला. त्यामुळे ते खूप चांगलं झालं. आणि काका पण म्हणतात की माणूस म्हणताना गडी नाही तर तो माझ्याच बरोबरच आहे. आणि ते मग गाय वासरं, कुत्रे मांजरं हे सहजीवनामधले जीव आहेत. म्हणजे इथे त्यांनी 3 म्हटलंय, जल, जंगल, जमीन, आणि 4था जो जीव आहे तो हा सगळा जीव आहे. आणि मग शेवटचा आपण आहे तो जन. ते हे सगळं जनांनी रिस्पेक्ट ठेवला तर तो जीव ही चांगला राहील असं मला वाटतं.